भायखळा जेलमध्ये मंजुळा शेटे यांच्या मृत्यू प्रकरणी कारागृह उप महानिरीक्षक स्वाती साठे यांची महिला आयोगासमोर चौकशी झाली। इंद्राणी मुखर्जीनं मंजुळाचं लैंगिक शोषण झालं होतं असा आरोप केला होता। गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गणेश, काय अधिक अपडेट मिळतेय? महिला आयोगानं यामध्ये डीआयजी प्रिझन स्वाती साठे यांना समन केलं होतं की जो काही प्रकार घडलाय बातम्यांमध्ये वृत्तपत्रांमध्ये त्याचबरोबर कोर्टासमोर जी इंद्राणीने साक्ष दिली आहे त्याला आता महिला आयोगानं दखल घेत डीआयजींकडनं तपशील मागितला होता की नेमकं काय झालं होतं आणि तपासामध्ये काय निष्पन्न झालंय किंवा काय समोर आलंय। ते तपशील किंवा इन्क्वायरी बद्दल जी माहिती आहे ती महिला आयोगासमोर डीआयजी स्वाती साठे यांनी प्रस्तुत केली आणि आता 1.5-2च्या सुमारास महिला आयोगाची एक टीम भायखळा जेलमध्ये जाऊन पाहणी करणार आहे आणि तिकडच्या कैद्यांची बातचीत करणार आहे, महिला कैद्यांची, की काय झालं होतं ना, त्यांची काय तक्रार आहे का नाही। कारण ज्या प्रकारे इंद्राणी मुखर्जीनं मंजुळा शेट्टे यांचं लैंगिक शोषण करण्यात आलं आणि त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली अशा प्रकारचे आरोप लावले आणि जेल प्रशासनाच्या किंवा जेल अधिकाऱ्यांनी स्टाफनं इतर महिला कैदींसोबतही मारहाण केली अशा प्रकारचे आरोप केले होते आणि यासाठीच महिला आयोगाने दखल घेतली आहे। महिला आयोग 1.5 ते 2च्या सुमारास भायखळा जेलला जाऊन तिकडची पाहणी करणार आहे आणि पुढील जी कारवाई आहे किंवा पुढील जी प्रक्रिया त्यांना करायची आहे ती करणार आहे। आणि इंद्राणी मुखर्जी यांनी काल कोर्टासमोर साक्ष दिली, आपलं स्टेटमेंट दिलं आणि या स्टेटमेंट नंतर इंद्राणी मुखर्जी यांचं मेडिकल करून त्यांना जबाब नोंदवण्यासाठी मुंबई पोलिसांना आदेश दिले। मुंबई पोलिसांनी काल इंद्राणी मुखर्जी यांचं नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये जबाब घेतलेला आहे आणि जर इंद्राणी मुखर्जी चार्जेस लावते किंवा त्यांना एफआयआर करायची असेल तर ती घेण्यात यावी अशा प्रकारचे आदेश कोर्टाने दिले आहेत। अद्याप इंद्राणीचा जबाब देण्यात आलेला आहे आणि इंद्राणीच्या पुढील जो जबाब असेल किंवा जर त्यांना एफआयआर करायची असेल तर एफआयआर ही नागपाडा पोलीस घेणार आहेत। निश्चितच गणेश, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। आणि या सगळ्याबद्दल महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया। भायखला जेल का जो भी बात हुई थी उस चीज को लेकर हमने संबंधित अथॉरिटी को समन किया है। हमने सुमोटो कॉग्निजेंस इसका लिया है। जो मीडिया में जो न्यूज आई थी उसको हमने देखा था और उसको देखते हुए महिलाओं के बारे में अगर ऐसी कोई घटना घटती है तो स्वाभाविक रूप में हमने उस पे ऊपर ध्यान देना बहुत जरूरी है और इसीलिए हमने सुमोटो एक्शन ये ले ली है और आज हमने संबंधित अथॉरिटी को हमारे सामने आने के लिए बोला है।